नमस्कार, मी कृपा सबकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज 9वा दिवस असून डॉक्टरांच्या पथकाने जरांगे यांची आरोग्य तपासणी केली आहे। यावेळी पथकाने त्यांचे बीपी, शुगर आणि इतर तपासण्या केल्या। जरांगे यांनी आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य केलं असून त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचं यावेळी डॉक्टरांनी म्हटलंय। वंचित बहुजन आघाडी बदनापूरच्या वतीने काल भव्य कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला। या मेळाव्यात महिलांसह असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित मध्ये प्रवेश केलाय। वंचित बहुजन आघाडी जालना निरीक्षक जितेंद्र शिरसाट, कार्यक्रमाचे अध्यक्ष जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बदनापूर तालुकाध्यक्ष प्रकाश मगरे तसेच तालुका महासचिव दीपक खाजेकर यांनी परिश्रम घेतलेत। माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काल फलटण येथे मेळावा घेत आपले इरादे स्पष्ट करताना काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे। माढ्यात याआधी भाजपचे खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांची लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा असताना महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून आपले दंड थोपटल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। आम्हाला नाही विचारलं तर तुम्हाला देखील काय करू, फौजदाराचा पोलीस करण्याची ताकद महादेव जानकर मध्ये आहे। आम्ही जर तुमच्यावर असू तर तुम्ही परत होचाल, तुम्ही आमच्यावर नचाल तर तुम्हाला सत्तेत बसून देणार नाही। माझी आपल्याला विनंती आहे, मी माढ्यातून लढणारच आहे, पण परभणीतनं सुद्धा पत्रकारांना सांगतो लढणार आहे। आणि आज सांगतो परभणीतून मी 2 लाखाच्या फरकाने विजयी होते। 2 लाखाच्या बाळावाल्यांनी ठरवायचं आहे काय करायचं आहे ते। 2 लाखानं बरं परभणी जिंकणार आहे। आणि ज्यावेळेस महादेव जानकर दिल्लीला खासदार म्हणून जाईल तेव्हा महाराष्ट्रात 35 आमदार या राष्ट्रीय समाज पक्षाचे असतील। 35 आमदार आणि ज्यावेळेस 35 आमदार असतील तर मुख्यमंत्री काशीनाथ शेळके आपल्या पक्षाचा नाही होणार, पण काशीनाथ शेळके तुला विचारल्याशिवाय यापूर्वीही पुण्यात ठिकठिकाणी धंगेकर यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले होते। कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, परंतु अंतर्गत वादामुळे धंगेकर यांनी लोकसभेचे बॅनर लावू नये अशी कार्यकर्त्यांना तंबी दिली होती। परंतु आता पुन्हा धंगेकर यांनी लोकसभेसाठी प्रचार सुरू केल्याचं दिसतंय। काँग्रेस पक्षात 20 उमेदवार इच्छुक असल्याची यादीच समोर आली आहे, परंतु धंगेकर यांचंच नाव सर्वाधिक चर्चेत आहे। यामध्ये आता धंगेकर पॅटर्न असं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खासदारकीच्या चर्चेला पुन्हा उधाण आलंय। बुलढाणा जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने 48 गावात 1086 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांना फटका बसलाय। कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब आढळून आली आहे। 2 दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने वाऱ्यासह जिल्ह्यात हजेरी लावत बुलढाणा, खामगाव, चिखली, नांदुरा या तालुक्यात तडाखा दिला। कृषी विभागाने केलेल्या पाहणीत या तालुक्यातील 48 गावांना फटका बसल्याचं दिसून आलंय। तसेच 1086 हेक्टर क्षेत्रावरील गहू, रब्बी ज्वारी, हरभरा व मका या पिकासह फळबागांचं नुकसान झालंय। याबाबत कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना अहवाल सादर केलाय।
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. या संबंधित पर्यटन धोरण गेल्या वर्षी जाहीर केलं होतं. त्या अनुषंगाने पर्यटन धोरणाची पंचसूत्री आखण्यात आली आहे. यात महिला उद्योजिकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने व सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास अशी ही पंचसूत्री असणार आहेत. या अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रोत्साहने व सवलती देण्यात येत आहेत. रिसॉर्ट आमचे 25 रिसॉर्ट आमचे आहेत. तर 29 रिसॉर्ट जे आमचे आहेत त्यामध्ये जे नागपूर विभागात आमचे 6 रिसॉर्ट आहेत. ताडोबा, ओदरतसा, वर्धा, झेलारी, चिखलदरा आणि खूप चांगल्या ठिकाणी आहेत रिसॉर्ट्स आमचे. नाशिक विभागात 3 रिसॉर्ट आमचे, भंडारदरा, शिर्डी आणि गिरेप्पा. पुणे विभागामध्ये माळशेजघाट, लोणावळा, भीमाशंकर, पानशेत, सिंहगड. सिंहगड जे फोर्ट आहे ते सिंहगडच्या फोर्टला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिकणगाव येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संदीपान चौधरी असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव असून त्याने आपल्या गळ्यातील रुमालावर एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण असे लिहिले होते. ही घटना काल घडली असून घटनेची माहिती मिळताच अंबड तहसीलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून पुढील कार्यवाही केली आहे. या घटनेमुळे मराठा समाज संतप्त झाला असून मराठा बांधवांनी मृताच्या कुटुंबियांना मदत आणि आरक्षणावर तोडगा काढण्याची मागणी यावेळी केली आहे. या संदर्भात आम्हाला ज्यावेळेस दुपारी आज माहिती कळाली की आमच्या अंबड तालुक्यातील मौजे चिकणगाव या ठिकाणी रहिवासी असणारे मराठा बांधव संदीपान पाटील चौधरी यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. आज खऱ्या अर्थाने सरकारला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की आता कुठपर्यंत मराठा समाजाचा आपण अंत बघणार आहात. याच गावामध्ये मराठा आरक्षणासाठी याच्या आधीही 2 बळी झालेले आहेत. याच गावातला हा 3रा बळी आहे आणि राज्यामध्ये असंख्य मराठा तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. मला असं वाटतं या राज्याचे माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील सर्व नेत्यांनी आता तरी खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. पंढरपूर तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-24चा गळीत हंगाम जोरात सुरू असून बऱ्याच वर्षांनी कारखान्याने 8 लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण केलाय. कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी घोडदौड सुरू असून सरासरी 10.63% उतार्याने 8,11,450 क्विंटल साखरेचे उत्पादन झालंय. यामुळे सध्या पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रसिद्ध उर्दू कवी आणि अनेक सुमधुर चित्रपट गीतांची रचना करणारे गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित जगद्गुरू राम भद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी ही घोषणा केली आहे. गुलजार हे सध्याच्या काळातील अत्यंत प्रतिभावान उर्दू कवींपैकी एक आहेत, तर राम भद्राचार्य चित्रकूट येथील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख असून हे एक नामांकित हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षक आणि लेखक आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा येथील बॅट बनवणाऱ्या एका कारखान्याला भेट दिली आहे. सचिनने बॅट बनवणाऱ्या कारागिरांची भेट देऊन बॅटची माहिती घेतली. तसेच सचिनने फॅक्टरीत बॅट आणि बॉलसोबत जंगलिंग केलंय. यानंतर सचिनने येथील प्रसिद्ध अशा सूर्य मंदिरात पूजा केली. टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.